गणेश विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सुद्धा आता सज्ज आहे। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यामध्ये तगडा बंदोबस्त तैनात केलाय। मुंबईत पोलीस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या सहाय्याने लक्ष ठेवणार आहेत। मुंबईमध्ये 23,000 पोलिसांचा फौजफाटा असणार आहे, तर पुण्यात सुद्धा 6,500 पोलिसांचा बंदोबस्त असेल। मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून याबाबतचे तपशील घेणार आहोत। निखिल, उद्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। पोलीस बंदोबस्त कसा असेल आणि मुख्य म्हणजे वाहनांची नेमकी काय सोय असेल, वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल आहे का? नक्कीच रिद्धी, उद्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यात आपण आता आहोत ते म्हणजे गिरगाव चौपाटीवरती। या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त आणि तयारी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्णपणे मुंबई रिजनमध्ये पाहायचं झालं तर 23,000 या ठिकाणी पोलीस आहेत, ते आपल्याला या विसर्जनासाठी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये 2,500 पोलीस अधिकारी आहेत, तर 50 डीसीपी आणि 40 डीसीपी आणि 50 एसीपी अशा या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि यावर्षीचा विशेष म्हणजे ज्या गिरगाव चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी गणपती विसर्जन होते त्या ठिकाणी पोलिसांचं खास करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून या विसर्जन पॉइंटवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे। कारण मोठ्या प्रमाणात आहे त्या चोरीच्या घटना याच विसर्जनाच्या दिवशी घडतात। गर्दीचा फायदा घेऊन हे चोरटे आहेत ते या चोरीची घटना घडवतात, त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचं लक्ष असणार आहे। तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने यावर्षी पोलिसांचं खास करून लक्ष आहे ते याच विसर्जन पॉइंटवरती असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अतिशय जय्यत तयारी आहे ती या विसर्जनासाठी करण्यात आलेली आहे। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून संगनमताने ही संपूर्णपणे तयारी करण्यात आलेली असताना पोलिसांची मात्र करडी नजर यावेळी या विसर्जनाच्या संपूर्ण स्पॉटवरती असणार आहे।